नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्याच्या बड्या व्यापाराचा माल मकोका का लावला नाही? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अकोल्याच्या धान्य बाजारात खळबळ, नामांकित ब्रोकर्सकडून व्यापाराची लाखो रुपयांची फसवणूक. अकोला मनपाचा अजब कारभार. शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे कंत्राट थेट ट्रॅव्हल्स कंपनीला. काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा ठरणार चहाचे वादळ. 23 नगरसेवक राहुल गांधींचे एकनिष्ठ शिपाई, आमिषाला बळी पडणार नाही. शिवसेनेचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. ग्राहकांवर बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी. आता सविस्तर बातम्या. 50 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा ट्रक असा एकूण 70 लाखांचा मुद्देमाल शेगाव पोलिसांनी पकडला. पण या प्रकरणात पोलिसांनी मकोका का लावला नाही अशी विचारणा सुरू झाली आहे. गुटखा प्रकरणात मकोका लावण्याचा आदेश असताना तो का डावलला अशी चर्चा होत असून अकोल्यातील बड्या व्यापाऱ्यांचा हा गुटखा असल्याची माहिती समोर आली आहे. पांढुर्णा मध्य प्रदेश येथून शेगाव येथे प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन येणारा कंटेनर अन्न व औषध प्रशासन बुलढाणा पथकाने शेगाव वरवट रोडवरील यादव बेकरी समोर घडली असून 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने गुटखा माफियात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी मकोका का लावला नाही अशी विचारणा आता होत आहे. पेट्रोलिंग करीत असताना अशोक लँडलेट मालवाहक क्रमांक MH40 GT 2965चा चालक सुरूर अहमद नूर अहमद वय 37 वर्ष राहणार अल्लाह मस्जिद जवळ फिरदोस कॉलनी अकोला या आरोपीच्या ताब्यातून जुने वापरते अशोक लँडलेट वाहन क्रमांक MH41 GT 2965 20 लाख रुपये असा एकूण 70,13,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अकोल्याचा वाहन चालक सुरूर अहमद नूर अहमद तसेच सिद्धेश्वर टोबॅको प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड छिंदवाडा या कंपनीचे मालक व भागीदार संचालक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील या ट्रकद्वारे अकोल्यात कोणाकडे माल पोहोचवण्यात येत होता याचीही शोध पोलिसांना घ्यावा लागेल. अकोल्यातील एका बड्या व्यापाऱ्याचा हा माल असल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिष्ठित नवीन किराणा अनाज बाजारमध्ये 2 ते 3 नामांकित ब्रोकर्स व्यापाऱ्यांची आणि बाहेरील जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची संगतमताने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संघटना या फसवेगिरीच्या विरोधात कडक पावले उचलणार का अशी विचारणा आता होत आहे. मान्यताप्राप्त ब्रोकर संजय याने बाहेरगावच्या विविध व्यापारी संस्थांकडून माल खरेदी विक्रीच्या व्यवहारापोटी लाखो रुपये वसूल केले. मात्र हे हक्काचे पैसे त्याने अकोल्यातील मूळ व्यापाऱ्यांना सुपूर्द न करता स्वतःकडेच दाबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप आहे. दुसऱ्या एका प्रकरणात दलाल लक्ष्मीकांत रवी याने अकोला धान्य बाजारातील 10 ते 15 ठोक व्यापाऱ्यांना टार्गेट केले. त्यांनी उमरखेड, फुलसावंगी, काली दौलत, बाहेरगाव परिसरातील काही बनावट पार्ट्या तयार केल्या. रवी याने ज्या पार्ट्यांना डाळ आणि इतर किराणा माल पाठवल्याचे दाखवले, प्रत्यक्षात त्या पार्ट्यांना कोणताही माल मिळालाच नसल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार माल घेऊनही अद्याप पैसे देण्यात आलेले नाहीत. व्यापाऱ्यांनी पैशांची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. या दलालांनी बनावट पार्ट्या तयार करून बाजारपेठेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत अकोला होलसेल मर्चंटचे सचिव कसम अली नानाभाई यांनी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटीसद्वारे सर्व सभासद आणि व्यापारी बांधवांना सूचित करण्यात आले आहे की दलाल संजय, लक्ष्मीकांत आणि विनोद यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यापाऱ्यांचे काही पैशांचे व्यवहार किंवा बिल बाकी असतील तर त्यांचे संपूर्ण विवरण बिलासह संस्थेच्या ऑफिस लेखी तक्रार करावी. या मुदतीनंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जावर किंवा दाव्यांवर संस्था विचार करणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा फसवणूक करणाऱ्या दलालांचे लायसन्स तातडीने रद्द का केले जात नाहीत असा संतप्त सवाल असोसिएशनच्या प्रशासनाला विचारला जात आहे. अकोला महानगरपालिकेकडून शहरातील विविध भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र महापालिकेच्या टँकरबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ट्रॅव्हल्स कंपनीने हे काम घेतल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या टँकर घोटाळ्यात ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाखाली ठेका दिला गेल्याची ओरड सुरू झाली आहे. याविषयी सत्तारूढ आणि विरोधातील नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. काही टँकरवर वाहन क्रमांक आणि ओळख स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे, तर काही टँकर कोणत्याही क्रमांकाविना शहरात फिरताना दिसत आहेत. याविषयी ट्रॅव्हल्स कंपनीच्या रजिस्ट्रेशनखाली टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. RTOचे प्रमाणपत्र नसल्याची ओरड होत असून तसेच हे टँकर अधिकृत आहेत की नाहीत याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या सर्व टँकरांवर एक समान पद्धतीने वाहन क्रमांक, टँकर क्रमांक आणि संबंधित विभागाची माहिती स्पष्टपणे लिहिण्यात यावी. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. दरम्यान विनाक्रमांक फिरणाऱ्या टँकरांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, तसेच सर्व टँकरांची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोला महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवकांमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चांवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे 21 नवनिर्वाचित आणि 2 स्वीकृत असे एकूण 23 नगरसेवक राहुल गांधींचे एकनिष्ठ शिपाई असून भाजपच्या पैशांच्या आमिषाला कोणीही बळी पडणार नाही असा विश्वास त्यांनी RRC सोबत बोलताना व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या आरोपाने खंडन करत त्यांनी प्रशासकीय सुस्ततेवर बोट ठेवले. हायकोर्टाच्या नोटिसीनंतर नाईलाजाने प्रशासनाने आम्हाला चेंबर दिले, परंतु त्यानंतरही कधी कर्मचारी न देणे तर कधी कर्मचाऱ्याला सुट्टीवर पाठवणे अशा क्लुप्त्या करून भाजप आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला. 6 मई, आज से 1 महीना पहले 6 मई को जब हम हाईकोर्ट गए थे, हाईकोर्ट द्वारा एक नोटिस जारी की गई थी कि विरोधी पक्ष नेता को अभी तक चैम्बर क्यों नहीं दिया गया. तो 16 जनवरी के चुनाव के बाद में हमको ताला तोड़कर घुसना पड़ा. उसके बाद में उन्होंने ताला तोड़ने के लिए हम पे दंगे के केस लगाए. दंगे के केस लगाने के बाद में हम हाईकोर्ट में गए और माननीय उच्च न्यायालय ने एक नोटिस इशू की थी. जिस दिन माननीय उच्च न्यायालय ने नोटिस इशू करी कि आपने विरोधी पक्ष नेता को कार्यालय क्यों नहीं दिया, उसके अगले ही दिन उन्होंने बुला के हमको पत्र दिया कि हम आपको विरोधी पक्ष नेता करके रिकॉग्नाइज कर रहे हैं. इस चीज़ को लगभग 30 दिन हो गए, लेकिन ये चाहते ही नहीं है कि यहाँ से उनका विरोध हो. इसलिए पिछले कुछ दिनों से कभी कर्मचारी नहीं मिलना, जो कर्मचारी मिला वो यहाँ से बाहर, यहाँ पे नहीं आना, आए हैं तो उसने छुट्टी ले लेना, ये प्रक्रिया उनके तरफ से शुरू थी. आज आप यहाँ पे आए, आपके सामने मैं बैठा हूँ, आने वाले वक्त में बैठा ही रहूँगा. भाजपा से लड़ाई हमारी जारी रहेगी और ये भ्रम फैलाने का एक दूसरा हिस्सा है. शहरातील विकास कामांच्या दुरवस्थेवर बोलताना ते म्हणाले की महानगरपालिकेत भाजप आणि शहर सुधार समितीचा मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. लांद्याच्या खरेदीतील घोटाळा असो की दलित वस्तीच्या निधी वाटपातील गैरव्यवहार, नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. आगामी सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे सर्व 23 नगरसेवक भाजपाचे महापौर आणि सभापतींच्या भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाडतील असा इशाराही त्यांनी दिला. भाजपकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवाही केवळ जनतेचे लक्ष विचलित करण्याची राजकीय रणनीती असल्याचा टोलाही डॉक्टर जिशान हुसेन यांनी लगावला. देखिए, कांग्रेस के 21 नगरसेवक चुनकर आए हैं और 2 जो है ये कॉप्टेड मेंबर्स हैं. ये 23 के 23 नगरसेवक ये राहुल गांधी के सिपाही है. भाजपा और शहर सुधार समिति द्वारा जो भ्रष्टाचार इस शहर में शुरू है, चाहे जैसे इससे पहले आप लोगों ने भी कवर किया था, मीडिया ने काफ़ी कवर किया था, 600 रुपये लादे गए. दलित वस्ती के निधि के वाटप में कुछ भ्रष्टाचार चल रहा है. इसके अलावा कई जगहों पे बार बार भ्रष्टाचार चल रहा है. नागरिकों को कोई सोई सुविधा नहीं दी जा रही है. जहाँ जहाँ नागरिकों की लड़ाई लड़ना है, तो वो लड़ाई लड़ने के लिए कांग्रेस के पूरे 23 के 23 नगरसेवक एक मुट्ठी बांध के एक परिवार की तरह साथ में खड़े हैं, आगे भी खड़े रहेंगे. इसका सबसे अच्छा अगर आपको नज़ारा देखना है तो आने वाली सर्वसाधारण सभा में 23 के 23 लोग बहुत ताकत से पुरजोर तरीके से भाजपा के महापौर, भाजपा के सभापति द्वारा जो भ्रष्टाचार चल रहा है उसका विरोध करते हुए आपको दिखाई देंगे. दूसरा, ये भ्रम फैलाना ये भारतीय जनता पार्टी के विचारधारा का एक अंग है और भ्रम फैला के कंफ्यूज करके डाइवर्ट करना
ये उनकी एक पॉलिटिकल स्ट्रेटेजी रहती है। तो मैं ऐसा समझता हूँ कि ये जो कोशिश उनके द्वारा की जा रही है भ्रम फैलाने की, इसका पुरजोर जवाब सर्वसाधारण सभा में पूरे 23 के 23 नगर सेवक भाजपा के भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठा के देंगे। उन्हाळा संपला पण रक्तदात्यांच्या रक्तदानासाठीचा पुढाकार दिसून येत नसल्याचे चित्र आहे. इतकेच काय तर रक्तदान शिबिराशिवाय रक्त उपलब्ध होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अकोला स्त्री रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध, मात्र दुर्मिळ रक्तगटाच्या नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढींमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध असून रक्ताची कोणतीही टंचाई नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पवार यांनी सांगितले की सध्या रुग्णालयात 225 महिला रुग्ण दाखल आहेत. प्रसूतीपश्चात होणारा अतिरक्तस्राव, हिस्टेक्टोमी सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया तसेच SNU मधील अमोनिया व प्लेटेट्स कमी असलेल्या बालकांसाठी रक्ताची मोठी गरज भासते. सध्या रुग्णालयाकडे 33 होल ब्लड बँक्स, पुरेशा प्रमाणात पॅट्स सेल्स आणि 134 FFP बॅग उपलब्ध आहेत. स्त्री रुग्णालय हे अकोला GMCला देखील FFPचा पुरवठा करत आहे. AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह सारख्या दुर्मिळ रक्तगटांचा साठाही सध्या रुग्णालयाकडे उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. आज रोजी आमच्याकडे स्टॉक आवश्यक ब्लड स्टॉक उपलब्ध आहे. आता होतं याच्यामध्ये आम्हाला PPSसाठी जास्त लागतं ब्लड, पण अकोल्यामध्ये बरेच संस्था या कामी पुढाकार घेतात आणि आमच्याकडे ब्लड स्टॉकचं उपलब्ध साठा भरपूर आहे. कुठलीही अडचण नाही आहे. आज रोजी काही आपल्याकडे AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह हे ॲक्च्युली प्रिव्हॅलन्सच या रक्तगटाचा कमी असतो, तरी पण त्याच्या बॅगसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता महत्त्वाचं आहे की PPSमध्ये आपल्याला सर्वात जास्त ब्लडची आवश्यकता भासते. त्याच्यानंतर बाकी काही आजार आहे, समजा मोठ्या सर्जरी हिस्टेक्टॉमी त्याच्यामध्ये पण आपल्याला लागते. त्याच्यानंतर SNCUमध्ये जे असं ॲनिमियाचे पेशंट असतात किंवा प्लेटलेट कमी असलेल्या रुग्णांनासुद्धा लागतो किंवा हिमॅटॉलॉजिकल डिसऑर्डरमध्ये सुद्धा त्याची आवश्यकता असते. तर आज रोजी आपल्याकडे होल ब्लडच्या 33 बॅग आहेत, पॅक्सेलच्या पण इनफ बॅग्स आहेत आणि FFPच्या 134 बॅग आहेत व बाकी रक्तगटाचे बॅगसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण इव्हन दो GMCला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासुद्धा FFPचा पुरवठा करत असतो आणि सध्या तरी आपल्याकडे आज रोजी कुठलीही रक्ताची किंवा रक्त बॅगची कमतरता भासत नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर सुजाता जाधव यांनी नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की रुग्णालयात दररोज थॅलेसेमिया, सिकल सेल, ॲनेमिया, ब्लड कॅन्सर आणि तीव्र रक्तक्षय असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आणले जाते, ज्यांना वारंवार रक्ताची आवश्यकता असते. विशेषतः A निगेटिव्ह, B निगेटिव्ह आणि AB निगेटिव्ह यासारख्या दुर्मिळ रक्तगटाच्या नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात दररोज रक्त कमी असणारे म्हणजे रक्तक्षय असणारे तसेच थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, ब्लड कॅन्सर असलेले रुग्ण येत असतात. त्यांना वारंवार रक्ताची गरज भासत असते. अशा वेळेस आम्ही कॅम्प अरेंज करून साठा जो असतो तो आमचा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. रक्तदान हा श्रेष्ठ दान समजण्यात येते आणि रक्ताने 3 जीव वाचवू शकतात. तुम्ही एका रक्तदात्याच्या एका बॅगमुळे 3 रुग्णांचे जीव वाचवू शकतात. तर आम्ही आवाहन करतो की आता जसं उन्हाळा आहे त्याच्यात कॅम्प कमी अरेंज होतात, तर अशा वेळेस तुम्ही स्वतःहून वैद्यकीय रुग्णालयात ब्लड बँकेत यावे, रक्तपेढीत यावे आणि रक्तदान करावे. निगेटिव्ह ब्लड ग्रुप जे असतात A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह हे तसेच दुर्मिळ रक्तगट असणारे ब्लड ग्रुप आहेत. तर ज्या रक्तदात्यांचे हे रक्तगट असतील त्यांनी इथे संपर्क साधावा आणि त्यानुसार आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. धन्यवाद. अकोला शहरातील वैभव हॉटेल तसेच SBI बँकेसमोरील परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमुळे परिसर मोकळा झाला आहे. या कारवाईमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. सूचित करण्यात येते की आपापले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. कारवाई करते दरम्यान काही नुकसान झाल्यास अतिक्रमणधारक स्वतः जिम्मेदार राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अकोला शहरातील जुन्या इन्कम टॅक्स चौकात अनेक दिवसांपासून अतिक्रमणाची समस्या निर्माण झाली होती. रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, साहित्य आणि इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे आणि अडथळे हटवले. कारवाई दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण हटवल्यानंतर परिसरातील रस्ता मोकळा झाला असून वाहन चालकांना ये-जा करणे सोपे झाले आहे. तसेच पादचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारे अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून केवळ एका भागापुरतीच नव्हे तर संपूर्ण शहरात सातत्याने कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोर्शी पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धाड टाकून 12 आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना धडकी भरली आहे. मोर्शी येथे जुगार अड्ड्यावर कारवाई केली. आरोपीमध्ये यश बागडे मोर्शी, आकाश खराले मोर्शी, विशाल धुर्वे तरोडा, दीपरंजित गहरवाल दुर्गवाडा, परवेश शेख मोर्शी, महेश बानाईत मोर्शी, मोहम्मद शहबाज शेख मेहबूब पटेल कुन्हा, शेख समीर शेख सलीम मोर्शी, अब्दुल नदीम अब्दुल नबी मोर्शी, अब्दुल एजाज अब्दुल अजीम अमरावती, जहीर खान हुसेन खान कुन्हा, अनिल पाटील कुन्हा तालुका तिवसा यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. आरोपींकडून 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. स्वतःच्या शेतात राबत असताना इतरही शेतकरी, कष्टकरी बांधवांचा विचार करणारे आमदार रवी राणा शेतात नांगरणी करताना दिसले. पावसाला विलंब होत आहे, त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी पीक पेरणीची घाई करू नये. दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, तसेच शेतकरी बांधव संकटात सापडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पावले टाकावी असे आवाहन केले आहे. पावसाला विलंब होत असल्याने राज्य शासनाच्या व हवामान विभागाच्या आवाहनाचा नंतरच आपण सर्वांनी पेरणीची पुढची दिशा ठरवावी. तसेच या काळात आपण पेरणीपूर्वी जमिनीची मशागत करून ठेवल्यास हे आपल्या हिताचे होईल, असे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले. शेतकरी सध्या मशागतीची कामे करीत आहेत. तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा आपल्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी केली. आज संपूर्ण माझ्या शेतामध्ये मी स्वतः सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी नांगरणी केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्ण शेत तयार करून आम्ही ठेवत आहे दरवर्षीप्रमाणे. पण निसर्गाची साथ यावेळेस मिळत नाहीये. कुठे ना कुठे पाऊस उशिरा येत असल्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की कोणी शेतकऱ्यांनी पेरणी करायची घाई करू नये. आपल्या शेतामध्ये नांगरणी वगैरे करून पूर्ण शेत तयार करून ठेवा. पण जिथपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीने आवाहन केलं जाणार नाही की पेरणी करा, तिथपर्यंत कोणी पेरणी करू नये. कारण निसर्गाची साथ ही जरुरी आहे. दुबार पेरणीची वेळ आली नाही पाहिजे. दुबार पेरणीची जर वेळ आली तर शेतकरी संकटामध्ये सापडेल आणि शेतकऱ्याचं महाराष्ट्रातलं जर नुकसान झालं तर या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मोठा मदतीचा हात सरकारला द्यावा लागेल. पण आताच पहिले आपली शेती पेरण्याच्या आधी आपण थोडंसं थांबून पेरली पाहिजे. थांबून आपलं बियाणं शेतामध्ये टाकलं पाहिजे. कारण की आज जर आपण घाईनं पेरलं आणि पाऊस जर आला नाही 20-25 दिवस तर पूर्ण दुबार पेरणीची वेळ येणार आहे. म्हणून शेतीवर पूर्ण मशागत करून शेतीची तयारी करून ठेवा. पण जिथपर्यंत सरकारच्या वतीने आवाहन केलं जात नाही, अधिकारी आपल्याला हवामान विभागाच्या माध्यमातून सांगत नाही, तिथपर्यंत कोणी शेतकरी पेरू नये ही नम्र विनंती करतो. मी सुद्धा माझ्या शेतामध्ये आता नांगरणी हे ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत आहे. पूर्ण शेत तयार करून ठेवत आहे. पण जिथपर्यंत हवामान खात्याचं आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून जिथपर्यंत आवाहन केलं जाणार नाही तिथपर्यंत मी स्वतः पेरणी करणार नाहीये. म्हणून आपल्यालाही सांगतो, पेरणी करू नका. दुबार पेरणीची वेळ येऊ देऊ नका. निसर्गाने साथ दिली पाहिजे हे देवाला प्रार्थना करा. आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व प्रशासनाकडून सातत्याने टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप करत राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्या 16 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयामधील अनेक सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरटीओ विभागाचा आकृतीबंध मंजूर होऊन 3.5 वर्ष झाली, पण सेवा प्रवेश नियम अद्याप तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहत असून त्यांचे आर्थिक तसेच सामाजिक नुकसान होत आहे.
याशिवाय इतरही अनेक प्रलंबित प्रश्नांवर शासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी 2 जून रोजी 2 तासांचे धरणे निदर्शने तसेच 9 जून रोजी 1 दिवसीय लाक्षणीय संप पुकारला होता. मात्र त्यानंतरही शासन व प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेण्यात आली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. मात्र त्या बैठकीचे इतिवृत्त अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. त्यानुसार 16 जूनपासून राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असून त्याद्वारे शासनाविरोधातील आपला रोष व्यक्त करणार आहेत. शासन व प्रशासनाने प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी आंदोलनातून माघार घेणार नाहीत असा इशारा दिला आहे. शासन आमच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. वेळोवेळी आमच्या मागण्या आहे. आकृतीबंध मंजूर होऊन आज 4 वर्ष झालेला आहे. त्याची अंमलबजावणी का करत नाही? त्याचे सेवा प्रवेश नियम का तयार करत नाही? अरे कुठपर्यंत तुम्ही कर्मचाऱ्यांचा अंत बघताय? त्याचा मराचं वाट बघताय काय? तो रिटायर्ड होत आहे, त्याला त्याचे लाभ मिळवून द्या, त्याला स्वाभिमानानं वरच्या खुर्चीवर जाऊ द्या. आज कनिष्ठ लिपिक म्हणून तो सेवानिवृत्त होत आहे. जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे, आम्हाला वाटायला लागलेली आहे. पण आज घराघरात कुटुंबात शासनाविषयी प्रशासनाविषयी रोष व्यक्त होत आहेत. कारण की हा विभाग परिवहन विभाग शासनाला महसूल देणारा विभाग आहे. महसूल देणाऱ्या विभागाचे पदनाम बदलत आहे, वेतन श्रेण्या बदलत आहे. पण इथला लिपिक हा संघर्षात मरत आहे. तुम्ही मायबाप आहात. आम्ही तुम्हाला विनंती करतोय, माननीय परिवहन आयुक्त, माननीय परिवहन मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आमचे बाप आहात. मुलांकडे लक्ष द्या आणि आमचं पालकत्व स्वीकारा. ही आमच्याकडून समस्त कर्मचाऱ्यांकडून आपणास विनंती आहे. आणि शासनावर असलेला कर्मचाऱ्यांचा विश्वास, महसूल देणारा हा कर्मचारी, याचा अजून विश्वास पक्का करण्याकरिता, याचा विश्वास शासनाविषयी दृढ करण्याकरिता आमच्या मागण्या आगामी 16 तारखेपर्यंतच्या आज 16, अन्यथा आम्ही 16 जूनला बेमुदत संपावर जाणार आहे. थोडा जरी पाऊस व वारा सुटला तरी ग्रामीण भागातील वीज पुरवठा बंद करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक वैतागून गेले आहेत. आम्ही नियमित वीज बिलाचा भरणा करीत असल्यानंतरही आम्हाला अखंडित वीज का मिळत नाही असा प्रश्न ते करीत आहेत. विशेष म्हणजे हा वीज पुरवठा रात्री बेरात्री केव्हाही खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या पाऊस नाही, त्यामुळे 40 अंशावर तापमान सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आखतवाडा, अनकवाडी आणि लगतच्या भागातील नागरिकांची याबाबत ओरड झाली. ग्रामीण भागातील ही समस्या दूर करण्यासाठी महावितरण यंत्रणेने पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे. रोजच्या त्रासाला नागरिक कंटाळले आहेत. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे बार्शी टाकळी तालुक्यातील पपई उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा मोबदला तात्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील महाड येथील शेतकरी सच्चिदानंद चोपडे यांची चिचखेड शिवारात पपईची शेती आहे. त्यांच्या शेतातील लागवड केलेली शेती ही पाण्याअभावी पूर्णतः करपल्याने या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणतर्फे वेळेवर विद्युत पुरवठा न झाल्याने त्यांना पपई पिकाला वेळेवर पाणी देणे झाले नाही. वेळेवर पाणी न मिळाल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पपई पीक हे पूर्णतः करपल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणने वेळेवर विद्युत पुरवठा सुरळीत ठेवला असता तर त्यांच्या पपई पिकाचे नुकसान झाले नसते अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. पपई पिकाची झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने तसेच महावितरणने तात्काळ द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 4 एकर पपईची बाग ही पाण्याअभावी जळून करपलेली आहे. तरी महावितरणला वारंवार विनंत्या करूनही त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि व्यवस्थित पाणी पुरवठा झाला न झाल्यामुळे त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. वितरणकडून सदर नुकसानाची भरपाई मिळण्यात यावी अशी विनंती. शिवसेनेच्या वतीने ग्राहकांवर बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा, वीज ग्राहकांवर अन्याय चालणार नाही, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी महावितरण कार्यालय परिसर दुमदुमून गेला. ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय शिवसेना खपवून घेणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना भविष्यातही रस्त्यावर उतरून संघर्ष करेल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील अनेक वीज ग्राहकांना पुढील 48 तासात आपला वीज मीटर स्मार्ट मीटरमध्ये बदलण्यात येणार आहे अशा आशयाचे संदेश पाठवले जात आहेत. मात्र स्मार्ट मीटर बसवणे अनिवार्य नसताना आणि संबंधित ग्राहकांकडून कोणतीही मागणी किंवा संमती घेतली नसताना अशा प्रकारे मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात नागरिकांनी शिवसेना पक्षाकडे तक्रारी केल्या. सोबतच मीटर लावणारे कर्मचारी हे अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या सुद्धा तक्रारी झाल्या आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोल्याच्या बड्या व्यापाराचा माल मकोका का लावला नाही, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. अकोल्याच्या धान्य बाजारात खळबळ, नामांकित ब्रोकर्सकडून व्यापाराची लाखो रुपयांची फसवणूक. अकोला मनपाचा अजब कारभार, शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचे कंत्राट थेट ट्रॅव्हल्स कंपनीला. काँग्रेसमध्ये फुटीची चर्चा ठरणार चहाचे वादळ, 23 नगरसेवक राहुल गांधींचे एकनिष्ठ शिपाई, आमिषाला बळी पडणार नाही. शिवसेनेचे महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन, ग्राहकांवर बळजबरीने स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.